ठरलं तर मग या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की इकडे अश्विन कल्पनाला सांगतो की तन्वीच्या बाबतीत खूप वाईट झाले, की तिला सगळ्यांनी वाईट टाकल्या आणि त्यामुळे मी तिच्यावर आता लग्न करणार आहे आणि तिला या सगळ्यामध्ये मी आधार देणार. तेव्हा कल्पना त्याला सांगते की अर्जुनचं तन्वीशी लग्न होत असताना ते मोडलं, त्यानंतर आता तुझ्याशी ती लग्न करणार हे कितपत योग्य आहे. तेव्हा सायली हे सगळं ऐकत असते. तेव्हा ती समजते की प्रियाने काहीतरी कपट कारस्थान केलंय, त्यामुळे अश्विन तिच्या बाजूने बोलत आहे. तेव्हा इथे कल्पना तन्वीला बोलते की तुझं जर अर्जुन बरोबर प्रेम होतं तर तू अश्विन बरोबर लग्न करायला कशी तयार झालीस. तेव्हा प्रिया सांगायला लागते की तुला माहित नाही अश्विन आणि माझ्याबरोबर काय झालंय. अश्विनच माझ्यावर लग्न करण्यासाठी जबरदस्ती करत आहे. तेव्हा कल्पना बोलते काय पण खोटं बोलू नकोस आणि प्रिया बोलते मला डाऊट आहे की मला दिवस गेले. तेव्हा कल्पना प्रियाला बोलते तू जा तुझ्या रूम मध्ये, नंतर काय ते आपण बोलूया. तेव्हा कल्पना येऊन अश्विनला बोलते हे काय चाललंय, तू प्रिया बरोबर काय केलंयस. तेव्हा कल्पना अश्विनला सगळं सांगायला लागते. तेव्हा अश्विन बोलतो प्रिया ही खोटारडी आहे, ती जे पण सांगते ते सगळं खोटं आहे आणि अश्विन सांगतो हे सगळं कारस्थान आहे आणि आपण कुठेतरी अडकतोय आणि आपण ह्या सगळ्यामध्ये अडकून चाललोय, आपल्याला ह्याच्यातून बाहेर पडायला पाहिजे. तेव्हा कल्पना अश्विनला सांगते मी जोगतिनीकडे जाते आणि तिला काय ते सांगते. तेव्हा कल्पना जोगतिनीकडे येते. तेव्हा सगळं कल्पना जोगतिनीला सांगते. तो जोगतिनी बोलते तू लवकरात लवकर तुझ्या दुसऱ्या सुनेला आण, कारण की तुमच्या घरातील अंश तिच्या पोटात आहे. ते प्रिया घरात येऊन पण तेच सांगायला लागते की रविराजांना आणि प्रतिमाला की अश्विनने माझ्यावर जबरदस्ती केली आणि अर्जुन बरोबर माझं लग्न तुटल्यानंतर मी वाईट परिस्थितीमध्ये होतो आणि त्याचा ते फायदा घेऊन त्यांनी मला औषध दिलं आणि माझ्यावर त्यांनी जबरदस्ती केली. तेव्हा रविराज बोलते तू काय बोलतेस, तुझ्या ध्यानात आहे काय, तू काय पण बोलू नकोस, ते एवढं चांगलं घराणं आहे, त्या घराण्यावर तू काय पण चिंतावर ओरडतेस. पण प्रिया तिथे चांगलंच खोटं बोलत असते. प्रतिमा समजती काहीतरी गडबड आहे, ही गोष्ट जितकी वाटते तेवढी गोष्ट पाहिजे तशी नाही आहे. प्रतिमा ही कल्पना बरोबर प्लॅन करायला तयार होते. दुसऱ्या दिवशी प्रिया ही जोगतिनीला भेटते आणि तिला पैसे देते आणि सांगेल तसं बोलायला सांगते. त्याच वेळेला प्रतिमा आणि कल्पना हे सगळं ऐकत असतात. त्याच वेळा प्रियाचा सगळा खोटारडेपणा बाहेर येतो. तेव्हा कल्पना प्रियाला बोलते तू इतक्या नीच पातळीला जाशील मला वाटलं नव्हतं. दर टायमाला मी तुझ्याच बाजूने बोलत होते, पण तू असं करशील मला वाटलं नव्हतं आणि तू माझ्या अश्विनच्या चारित्र्यावर डाग टाकायला बघत होतीस, मला तुझ्यावर ही अपेक्षा नव्हती. तेव्हा प्रिया बोलते ह्या जोगतीनेच मला हाक मारली आणि तू सुभेदाराच्या घरातली सून ना अशी बोलते. तेव्हा कल्पना बोलते तू जे खोटं बोलतेस ना ते मी स्वतःच्या कानाने ऐकलं आहे आणि तू जे आता सांगतेस ना ते सगळं खोटं आहे आणि आता मी रविराज, प्रतिमा आणि पूर्णाईला तुझ्याबद्दल सगळं सांगणार. त्यांनी तुझ्यावर विश्वास ठेवला पण तू इतक्या खालच्या पातळीवर गेलीस. तेव्हा कल्पना बोलते तुला आता हॉस्पिटलमध्ये घेऊन जाते, तेव्हा तुझे तिथे रिपोर्ट करतील की तू किती खरं खोटं बोलतेस आणि मग तुला सांगते तू काय आहेस ती. मला तुझ्याबद्दल सहानुभूती वाटली होती, पण आता तू त्या लायकीची पण नाही आहेस. पण त्याच टायमाला फ्लॅशबॅकमध्ये जाऊन जेव्हा सायली ही कल्पनाला हे सगळं सांगत असते की तुम्ही परक्या मुलीवर विश्वास ठेवणार की तुम्ही तुमच्या मुलावर विश्वास ठेवणार, आणि तुम्हाला माहित आहे की तन्वी किती खालच्या पातळीवर जाऊ शकते. सायली सांगायला लागते की तुम्ही तुमच्या मुलावर विश्वास ठेवणार किंवा त्या परक्या मुलीवर प्रियावर विश्वास ठेवणार. तेव्हा कल्पना बोलते तू माझ्या नादी लागू नको, मी कोणावर विश्वास ठेवणार नाही तुझ्यावर नाही त्या प्रियावर. आणि कल्पना बोलते की तुम्ही दोघं एकाच आश्रमातले आहे आणि तुम्ही दोघं पण खोटं बोलण्यात एक्सपर्ट आहात. तेव्हा सायली बोलते तुम्ही काय पण बोला, प्रियाबद्दल बोला नाही तर माझ्यावर बद्दल बोला, पण अश्विन भाऊजींचं आयुष्य बर्बाद करू नका. सायली कल्पनाला सांगते जी मुलगी अर्जुनशी लग्न करण्यासाठी इतक्या नीच पातळीला जाईल ती मुलगी अश्विनचं आयुष्य बर्बादही करू शकते. तेव्हा इथे अश्विन कल्पनाला बोलतो हे सगळं सायली बोलते ते खरं आहे, तुम्ही रविराजांना फोन करून सांगा की प्रिया हे सगळं जे करते ते चांगलं नाही. तेव्हा कल्पना ही रविराजांना फोन करते आणि प्रियाबद्दल जेवढं आहे ते सगळं सांगते. तेव्हा रविराज हे प्रियाला बोलतात तू एवढा नीच पातळीला जाशील मला वाटलं नव्हतं आणि आज जे काय तू केलंस ना त्याच्यामुळे मला तुझ्यावर खूप रागच आला आहे आणि तू इतक्या नीच पातळीला कशी गेलीस काय ते खरंच कळत नाही आणि तुला इतक्या नीच पातळीवर जाऊन तुला कोणाशी लग्न करायचं होतं, अर्जुन सोबत की अश्विन सोबत. आणि त्याच टाइमला प्रतिमा ही प्रियावर चांगलीच चिडते.